शेतकरी मित्रांनो, आज आहे 4 ऑगस्ट. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस असणार आहे. त्यामध्ये देखील खास करून दुष्काळी पट्ट्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल. सुरुवातीला आपण सातारा जिल्ह्यातील बघू, कारण की या ठिकाणी पाऊस खूप कमी आहे. सातत्याने शेतकरी विचारत असतात. दिलेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी पाऊस तर पडलेला आहे, परंतु अजून देखील त्यांचा विश्वास कायम आहे. तर कराड असेल किंवा बाकीच्या पूर्वेकडच्या तालुक्यामध्ये आज विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज जास्त आहे. मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. हीच परिस्थिती आपली सांगली असेल किंवा सोलापूरच्या आसपास, पुण्याच्या पूर्वेकडच्या भागाच्या आसपास देखील पाहायला भेटेल. मात्र स्पेशल हा साताऱ्यासाठी अंदाज असल्यामुळे साताऱ्याच्या बऱ्याचशा पूर्वेकडच्या भाग, सांगली असेल, सोलापूरच्या आसपास चांगल्यापैकी पावसाची ढगांची निर्मिती या ठिकाणी होणार आहे. चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. या व्यतिरिक्त सोलापूरच्या देखील बार्शी असेल किंवा इतर पानगाव, वैरागच्या आसपास देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. करमाळा असेल, चांगल्यापैकी या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. विजांचा कडकडाट देखील चांगल्यापैकी असेल. जोरदार ते काहीसा मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसण्याची जास्तीत जास्त या दोन्ही ठिकाणी अंदाज आहे. या व्यतिरिक्त धाराशिव असेल, लातूरच्या आसपास देखील पाऊस या ठिकाणी बरसणार आहे. मात्र अजून छत्रपती संभाजीनगर किंवा दुष्काळी पट्ट्यातीलच भाग म्हणता येईल आपल्याला. पाऊस खूप कमीच होता जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी. परंतु सिल्लोड तालुक्यातील एक शेतकरी बांधव आपल्या सातत्याने विचारत असते, तर तुमच्या उत्तरेकडचा सिल्लोड असेल किंवा जालन्याचा जो काहीसा उत्तरेकडचा भाग आहे, या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे. मोठ्या क्षेत्रावरती हा पाऊस होणार नाही, परंतु या ठिकाणी अचानक काही भागासाठी जोरदार ते मुसळधार पाऊस, जाड थेंबांचा पाऊस बघायला मिळेल. अशाच प्रकारचा पाऊस आपल्याला बुलढाणा, अमरावती, वाशिम असेल, अकोला असेल, जालना, परभणी, हिंगोलीपर्यंत हा जाड थेंबांचा पाऊस सक्रिय झालेला बघायला भेटेल. मात्र आपण जसं जसं थोडंसं पूर्वेकडे जाऊ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आहे, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता अशी असणार आहे की मुसळधार पाऊस होऊ शकतो, परंतु हा पाऊस सार्वत्रिक ठिकाणी होणार नाही. ज्या ठिकाणी होईल चांगल्यापैकी गडगडाटासह या ठिकाणी विजांसहित पाऊस पडेल. या व्यतिरिक्त गडचिरोली असेल, चंद्रपूरचा दक्षिणेकडचा भाग आहे, यवतमाळचा दक्षिण आहे, नांदेड आहे, हिंगोलीचा देखील काही भाग, परभणी असेल, या ठिकाणी देखील आज बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. विजांसहित हा पाऊस होईल आणि सातत्याने या ठिकाणी विजांसहित पाऊस चालूच आहे. मात्र आता थोड्याशा मोठ्या क्षेत्रावरती नांदेडच्या आसपास देखील पाऊस सक्रिय बघायला भेटणार आहे. बीड आहे, छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला भाग असेल, अहिल्यानगर आहे, मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होणार नाही, परंतु कालच्यापेक्षा थोडासा पाऊस कमी क्षेत्रावरती बघायला भेटेल. मात्र हा पाऊस जाड थेंबांचाच असणार, थोडा वेळ थांबणार, लगेच निघून जाणार. त्यानंतर जळगाव आहे आणि कन्नडचा काही भाग आहे, या ठिकाणी देखील आज पावसासाठी वातावरण आहे. या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर जो सातत्याने यावर्षी दुष्काळीचा पट्टा होता, हा पुणे असेल किंवा मग अहिल्यानगरचा दक्षिणेकडचा भाग, पश्चिमेकडचा भाग आहे या ठिकाणी, किंवा दक्षिण भागामध्ये देखील. परंतु आता थोडीशी परिस्थिती सुधारत या ठिकाणी चाललेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण काही कमेंट देखील बघणार आहोत. कालचा देखील बऱ्याचशा शेतकरी बांधवांना अंदाज नव्हता पावसाचा, परंतु चांगल्यापैकी झाला. 2 आठवड्यापूर्वीची कमेंट आहे, सातत्याने माझी ही डोक्यात फिरतच होती की या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने विचारलं, आपण त्याला आज उत्तर नाही देणार, नंतर आपण बघू ज्यावेळेस संपूर्ण परिस्थिती बदललेली असणार आहे. तर त्यांनी म्हटलेलं होतं की यावर्षी पाऊस फक्त मॉडेलमध्ये दिसतोय, प्रत्यक्षात मात्र पाऊस पडत नाही. तर मला एक सांग मित्रा, 30 मार्चला जेव्हा आपण मान्सून बांधलेला होता आणि त्यामध्ये ज्या पण तारखा दिलेल्या होत्या, या तारखा कोणत्या मॉडेलवरती आपल्याला बघायला भेटल्या, किंवा तुम्हाला जरा माहीत असेल तर मला सांगा. संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओरडू सांगत होते हवामान अंदाज सांगणारे की यावर्षी 1950 नंतरचा तीव्र खूप मोठा दुष्काळ आहे. ज्याला जितका मोठा दुष्काळ सांगता येईल तो तितका मोठा दुष्काळ सांगत होता. आणि त्यामध्ये आपण एक मात्र अभ्यासाची माहिती तुमच्यापर्यंत पाठवली. 30 मार्चला जेव्हा तारखा दिल्या, त्या तारखामध्ये आतापर्यंत तुम्ही बघा, मे महिन्याच्या शेवटीपासून तर प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक आठवड्यानुसार तुम्हाला पावसाचा अंदाज हा 30 मार्च रोजी देण्यात आलेला आहे. असा अंदाज तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुम्ही कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद, मला त्याबद्दल काही नाही म्हणायचं, परंतु एकच माझं म्हणणं आहे की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुमचा देखील विश्वास या ठिकाणी दृढ होईल. आणि माझ्या जर काही चुका असल्या तर त्या देखील मला या ठिकाणी तुम्ही सांगत चला. कालच्या पावसाबद्दल अमोल साबळे यांची कमेंट होती की भूम आणि जामखेड तालुक्यात सिस्टीम नसताना 2 तास मुसळधार पाऊस का झाला, ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा. तर मित्रा, हा जो कालचा पाऊस झालेला आहे या संदर्भाची माहिती आपण अगोदरच दिलेली होती बघ. 30 मार्चला जेव्हा आपण अंदाज रिलीज केलेला होता, तेव्हा आपण जुलै महिन्याचा जो शेवटचा आठवडा असेल त्यामध्ये पाऊस सांगितलेला होता. मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसेल
आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील चांगल्या पावसाचा अंदाज दिलेला होता. हे देखील कोणत्याही मॉडेलमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं नव्हतं. आपण हे 30 मार्चला सांगितलेलं होतं. तर ह्या संपूर्ण तारखा ज्या असतात तर ह्या अगोदरच्याच असतात. त्यामुळे फक्त मी जशी जशी वेळ जवळ येईल तसं या ठिकाणी सांगत असतो. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलाच मान्सून आपणच फॉलो या ठिकाणी करत असतो. आता जसं मी तुम्हाला जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सांगितला होता आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस बरसणार आहे. तर हा दोन्हीच्या जॉईंटवर पाऊस पडलेला आहे. 30 आणि 31 तारखेला महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पाऊस बरसलेला आहे. म्हणजे असंही म्हणता येणार नाही आपल्याला की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा अंदाज चुकला किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज चुकला. कारण की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ज्या भागामध्ये चांगल्यापैकी मोठा पाऊस झाला या संदर्भाची माहिती अगोदर देखील दिलेली होती आणि त्याप्रमाणे पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यामध्ये थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता होती. तर मागच्या आठवड्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस कमी झाला आहे, आता सध्या काल 3 तारखेला देखील ज्या भागात पाऊस कमी होता 3 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी आता पाऊस वाढलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल जर आपण 2 आठवड्यांचा जर विचार केला एकत्रित तर जो अंदाज दिलेला होता 30 मार्चला तो अत्यंत अचूक आहे. अशा प्रकारची एकंदरीत माहिती असते. माझ्याकडून जर काही चुकत असलं तर नक्कीच मला कळवत जा आणि व्हिडिओ संपूर्ण जेवढे पण मी व्हिडिओ टाकतो सगळे बघत चला, जेणेकरून तुमच्या सर्व काही लक्षात येतं. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.